मुख्यमंत्री ग्राम स्वच्छता अभियान याच्या अंतर्गत चंदनवाडी गावामार्फत जी योजना सुरू केलेली आहे स्वच्छतेची, ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. आज हा 10वा आठवडा आहे आणि 10वा रविवार आहे आणि दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक आठवड्याला जी लोकांची गर्दी आहे तर ती वाढतच जात आहे. आणि ही गर्दी फक्त आपण याच कामासाठी करावी असे नाही, तर याच्यापेक्षाही काम आपल्याला, जरी ही मोहीम काही आठवड्यापुरती असेल तरी पण ही आपण कंटिन्यू सातत्याने ही मोहीम करू की जेणेकरून गावात एकता नांदेल आणि सगळेजण जवळ येतील, एकमेकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सांगतील आणि ग्रामपंचायत मार्फत त्या अडचणी पण दूर होतील. दर आठवडी दर रविवार माझ्या माया मावल्या खराटे घेऊन किती आनंदानं उत्सुकानं आहेत, ही मला लई आनंद वाटतंय. पण आपलं गाव छोटं कसं आहे, गल्ली एवढं, पण काम करतं दिल्ली एवढं करतं का? हां, हे मला खूप आनंद वाटतोय आणि हे सरपंचाला साथ सगळ्यांनी द्यावा माया मावल्यांनी. पहिल्यात आणि आधीच्यात मला एक फरक वाटतो. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये यायचं तेव्हा तिथून म्हणजे जर शिरलं तर वाटायचं कुठं तरी उकंडीवर यायला आम्ही. जरी लेकरं खिचडी बिचडी खायला बसले तरी सगळी अशी घाण दिसायची परिसरात. आता अंगणवाडी बघितली की वाटतंय गाव स्वच्छ झाले, तिकडं ग्रामपंचायत बघितली वाटतंय गाव स्वच्छ झाले. आता बाहेर जर पण आम्ही पहिले असे पदर लावायचे तोंडाला, आता म्हणजे एक असं स्वच्छ वाटतं. बाहेर जर निघाला तर आम्ही असं अभिमानानं चालू असं वाटतंय. आणि ह्याच्यासाठी सरपंचाला सगळ्यांनी साथ करावी ही माझी. त्या दिवशी पण सांगितलं की स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची, आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. दुसरं महत्त्वाचं, आपण ह्या स्वच्छतेच्या निमित्तानं किती जण यायला लागलात, एकमेकीकडं कधी जातात का बरं, आपल्याला वेळ तरी भेटती का जायला बोलायला, किती आनंद वाटायला लागलाय बघा ना. काहीतरी बोलणं, जोक करणं, आपल्या शरीरासाठी पण जोक करून हसणं खूप छान वाटायला लागलं हे. आणि आपलं जर स्वच्छतेसाठी आपलं गाव पुढं आलं आणि गावाचं समजा एखाद्या पेपरमध्ये नाव आलं की चंदनवाडीचं, किती आनंद वाटतंय. एखाद्या ठिकाणी जर आपल्या गावाचं नाव दिसलं चंदनवाडी तर खूप आनंद वाटतो की बाबा आपलं गावाचं नाव इकडं पण आहे. तसं आपण एकजुटीनं, हे सगळ्यात महत्त्वाचं एकजूट आहे. भेदभाव न करता किंवा एकमेकाचा दोष न करता बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत ते बाजूला सारून आपण सगळ्यांनी एकजुटीनं गाव चांगलं करायचं. आपलं गाव आहे आणि आपलं गाव खरंच छोटी मूर्ती आणि महान काम आहेत सगळ्यात महत्त्वाचे. आपलं गाव लहान असलं तरी इतक्या लवकर स्वच्छ होणार आहे ते सगळ्यांनी लक्षात करून आणि बाकीच्या काही गोष्टी बाजूला सारून आपल्या जर समोरचा रोज परिसर नाल्या स्वच्छ केलं तर आपल्याला जास्त मेहनत पण करायची गरज लागणार नाही. समृद्धीकडे या शब्दातच सर्व काही लपलेलं आहे. सर्वांनी एकजूट होऊन एकत्र येऊन जी स्वच्छता केली जाते त्याच्यातून खूप आनंद मिळतो. खरंच आपण एकत्र कधी एवढे मिळून काम केलं का, किंवा याच्या अगोदर कधी आपण केलं नाही आणि नवीन सुरू केलं तर त्यात खूप आनंद वाटतो. अशीच सर्वांनी साथ द्यावी आणि आपलं गाव पुढे न्यावं एवढीच मी सर्वांना विनंती करते. स्वच्छता करताना खूप चांगलं वाटतंय. असं स्वच्छता दर रविवारी करावी. मुख्यमंत्री ग्राम स्वच्छता अभियान आपल्या गावात जो राबवलेला आहे, आपण घर स्वच्छ करतो माझं म्हणून, तसं गाव पण माझं म्हणून स्वच्छता केली पाहिजे. म्हणतात ना, हात फिरेल तिथं लक्ष्मी असते. ते बघा, आपल्याला अनुभव आलाच असेल. गाव किती स्वच्छ दिसतंय ते. सगळ्यांनी साथ द्यावी अशीच प्रत्येक रविवारी. जरी हे कमी झालं तरी प्रत्येकानं काळजीनं आपलं घर अंगण स्वच्छता राखावी. नमस्कार. गावात सर्व महिलांना एकत्र करून त्यांना बोलतं केलंय, एवढं बघूनच आज आनंद वाटायला लागलाय. या महिला एवढं एकत्र येऊन एवढं स्पीकरच्या समोर बोलणं हे नवलच वाटायला लागलंय. हे चांगलं आहे. हे स्वच्छता वगैरे जे चालू आहे ते चांगलं चालू आहे. या ठिकाणी स्वच्छता अभियान दर रविवारी घेत होतात, त्याने आपले गाव स्वच्छ झाले. त्या ठिकाणी स्मशानभूमी नव्हती, स्मशानभूमी झालेली आहे. परिसर स्वच्छ झालेला आहे. ग्रामपंचायत झालेली आहे. माझे 2 शब्द. नमस्कार. आपण पंचायत राज अभियान हे 10 आठवडे झालं राबवत आहोत. आता आपले राहिलेले आहेत 2 आठवडे. पण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस कसं होतं आणि आता एकदम इतकं छान वाटायले. त्यावेळेस सांगितलं होतं की आपण शिखराकडे जात आहोत, पण शिखर आपल्यापासून फार
जवळ आलेलं आहे आता. त्यांनी आल्याच्या नंतर खूप छान गाव झालेलं आहे आणि त्या गावामध्ये त्यांचा खूप विकास व्हावा आणि असंच दर रविवारी आता 10वा दिवस आहे, मी पण आले नव्हते त्या. मी इथं आले म्हणजे मला चांगलं वाटायला. आता मी गैरहजर राहते हमेशा, आता रात्री आले तिथं हजर आहे, चांगलं वाटायला. पंचायत राज अभियानाचा आज 10वा आठवडा. मला खूप अभिमान वाटतं की एवढ्या माय माऊल्या आणि एवढे माझे बांधव एकत्र आलेत. आज काय बांधव स्वयंपाकामुळे तिकडे नाही, पण जेवढे आलेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी एकदा टाळ्या एकदा सर्वांनी